You are listening to 90.4 Green FM. सुनो ग्रीन, रहो एव्हरग्रीन. नमस्कार मंडळी, हे आहे 90.4 ग्रीन FM आणि तुम्ही ऐकताय डॉक्टर्स रूम हा आरोग्यविषयक कार्यक्रम. तुमच्या सगळ्यांचं या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत आहे. मंडळी, एखादी स्त्री जेव्हा प्रेग्नन्सीचा संपूर्ण प्रवास सुरू करते, गरोदर असते ती, तर तेव्हा तिला खूप गोष्टींची काळजी घ्यावी लागते. कारण त्यावेळेला ती एकटी नसते, तर तिच्यामध्ये एक जीव वाढत असतो. आणि आपण बोलीभाषेत म्हणतो, आता तू 2 जीवांची आहेस, तेव्हा व्यवस्थित खा, पी, भरपूर आहार घे आणि वजन वाढलं तरी हरकत नाही, कारण तुझ्याबरोबर त्या बाळाचंही वजन वाढणार आहे, असं आपण नॉर्मल भाषेत त्या स्त्रीला सांगत असतो. पण मंडळी, काही वेळेला असं असतं की व्यवस्थित खाणं पिणं चाललेलं असतं आणि तरीसुद्धा तिच्यामध्ये ॲनिमिया सारखा दोष दिसायला लागतो. मग काय आहे हा गरोदर स्त्रियांमधला ॲनिमिया? आज आपण याच विषयी डिटेल ऐकणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ डॉक्टर शिल्पा दाते. नमस्कार मॅडम. नमस्कार. या कार्यक्रमात तुमचं आधी मनापासून स्वागत आहे. आणि मी आत्ता जसं म्हणलं सुरुवातीला, तसं अनेक स्त्रियांच्या बाबतीत आपल्याला आढळून येतं. एकूण याचं प्रमाण काय दिसतं? तुम्ही सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये या महिलांना तुम्ही मार्गदर्शन करता, त्यांचं चेकअप करता, हे सगळं करत असताना तुम्हाला काय जाणवतं? जसं तुम्ही म्हणालात की ॲनिमिया म्हणजे स्त्रीमध्ये तिच्या शरीरामध्ये लोह किंवा हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होणं. तर ते शहरी विभागामध्ये किंवा ग्रामीण विभागामध्ये हे आपल्याला वेगवेगळ्या प्रमाणात दिसतं. ओके. पण एक नॉर्मल रेंज पकडायची झाली तर गरोदर स्त्रियांमध्ये हे प्रमाण 60 ते 80% एवढ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळतं. हो, म्हणजे इतक्या स्त्रियांना ह्या ॲनिमियाचा सामना करावा लागतोय. काय कारणं काय आहे त्याची? कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात जेव्हा हा आजार या स्त्रियांना होऊ शकतो, ही कमतरता होऊ शकते, तर त्याची कारणं पण जबरदस्त आहेत आणि ही कारणं शोधून खरं तर पूर्णपणे नष्ट करायला पाहिजेत, तर येणारी पिढी चांगल्या पद्धतीनं निपटणार आहे असं म्हणायला हरकत नाही. आता अगदी म्हणजे फार आपण रेग्युलर बेसिसवरती जे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा बघायला मिळतं ते म्हणजे आहारामध्ये असणारं लोह, प्रथिनं किंवा जीवनसत्व जी आपल्याला हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी लागतात, तर त्यांची कमतरता. तर हा साधारण एक 80 ते 90% स्त्रियांमधलं कारण असतो. पण ते सोडून बाकीचे घटक सुद्धा असतात, जसं जंताचा त्रास असणं किंवा गरोदरपणामध्ये रक्तस्राव होणं किंवा काही जुने आजार असतात, जसे आपले किडनीचे आजार ज्याला आपण मूत्रपिंड म्हणतो, किंवा लिव्हरचे आजार. तर त्यामध्ये सुद्धा रक्त तयार होण्याची जी प्रोसेस असते तर ती नीट होऊ शकत नाही. किंवा आपल्याला काही अनुवंशिक ॲनिमियाचे प्रकार ज्याला आपण थॅलेसिमिया म्हणतो किंवा सिकल सेल ॲनिमिया म्हणतो, तर त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन तयार होण्याचं किंवा रक्तपेशी तयार होण्याची जी प्रोसेस असते तर ती नॉर्मल प्रकारे होऊ शकत नाही. आणि त्यामुळे त्यांना वेगळ्या प्रकारचा ॲनिमिया जो आपण आहाराद्वारे झालेला नाही, जरी रेअर असेल तरी तो देखील आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये बघायला मिळतो. किंवा आधी माहिती नसतं, पण प्रेग्नन्सीत आपल्याला पहिल्यांदा कळतं की त्यांना सिकल सेल ॲनिमिया आहे किंवा जसं मी म्हणलं थॅलेसिमिया आहे असं. कधी कधी आपली जी बोन मॅरो असते, म्हणजे आपल्या हाडांमधली पोकळी, तर त्याच्यामधून या सगळ्या रक्तपेशी तयार होत असतात, तर ती नीट काम करत नसते. मग आम्ही आमच्या भाषेमध्ये त्याला अप्लास्टिक अनिमिया म्हणतो. तर अशी वेगवेगळी कारणं असू शकतात की गरोदर स्त्रियांमध्ये आपल्याला रक्ताचं प्रमाण खूप कमी बघायला मिळतं. अच्छा, आता आपण बघितलं की कारणं काय काय आहेत. मग या ॲनिमियाचा एकूणच त्या स्त्रीवर काय परिणाम होत असतो? हा खूप छान प्रश्न आहे. कारण नुसतं रक्ताचं प्रमाण कमी आहे असं सांगितल्यानंतर कधी कधी त्याचं गांभीर्य कळतच नाही स्त्रियांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना. तर खूप त्याचा इफेक्ट बाळावरती, आईवरती होत असतो. काय करत असतं हे हिमोग्लोबिन? तर ते आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या अवयवांना ऑक्सिजन पुरवठा करत असतं आणि त्यामुळे आपले सर्व अवयव व्यवस्थितपणे काम करू शकतात. तर जेव्हा हिमोग्लोबिनची लेवल कमी होते तर अर्थातच आपल्या अवयवांना योग्य प्रमाणात ऑक्सिजन पुरवू शकत नाही आणि त्यामुळे त्यांची जी कार्यक्षमता असते ती दिवसेदिवस खालावत जाते. मग अशा प्रकारच्या स्त्रीमध्ये त्यांची रोगप्रतिकारक शक्तीही कमी होत जाते. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन ज्याला आपण जंतुदोष म्हणतो ते होऊ शकतात. ज्या स्त्रियांमध्ये रक्ताचं प्रमाण कमी असतं त्यांना प्रेग्नन्सीमध्ये BP जडण्याची शक्यता सुद्धा असते. आणि ते सोडलं तर त्याशिवाय त्यांना गरोदरपणाच्या ज्या नॉर्मल आपण लेबर प्रोसेस म्हणतो, म्हणजे जी डिलिव्हरीची प्रोसेस म्हणतो, त्याच्यामध्ये सुद्धा गुंतागुंत होऊ शकते. म्हणजे कळांचा प्रोग्रेस नीट न होणे किंवा डिलिव्हरी झाल्यानंतर अतिप्रमाणात रक्तस्राव होणे, डिलिव्हरीनंतर इन्फेक्शन ज्याला आपण प्युरपेरल सेप्सिस म्हणतो, म्हणजे गुप्तांगांचं इन्फेक्शन होणं, जे कधी कधी म्हणजे अगदी प्राणावर सुद्धा बेतू शकतं. किंवा स्तनपान करताना त्रास होऊ शकतो, म्हणजे दुधाचं प्रमाण कमी होणं किंवा दूध येणं नाही, अशा गोष्टी होऊ शकतात.
आपल्या पायातल्या ज्या वेन्स असतात तर त्याच्यामध्ये गुठळ्या होणं किंवा त्यातली एखादी गुठळी आपल्या फुफ्फुसामध्ये जाणं, तर ह्या सर्व प्रकारच्या गोष्टींना त्या स्त्रीला तोंड द्यायला लागू शकतं. बरोबर. म्हणजे आता हे सगळे तुम्ही परिणाम सांगितलेत हे त्या स्त्रीवर होत असतात, पण तिच्यामध्ये जो गर्भ वाढत असतो तर त्याच्यावर पण या सगळ्या गोष्टींचा परिणाम होत असेल ना? नक्कीच. आता जे काही जीवनसत्व त्या बाळाला मिळणार आहेत ते त्याच्या आईच्या शरीरामधूनच मिळणार आहेत. हो. मग जेव्हा तिच्या स्वतःच्या अंगामध्येच लोहाची आणि हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी आहे तर ती योग्य प्रमाणात ऑक्सिजन बेबीलाही देऊ नाही शकत. तर त्यामुळे बाळाचं वजन नीट न वाढणे किंवा कधी कधी कमी दिवसांच्या बाळाचीच डिलिव्हरी करायला लागते, प्रीमॅच्युअर बेबी आपण म्हणतो. मग त्या प्रीमॅच्युरिटीचे वेगळे रिस्क असतात. शिवाय त्या बाळाचं वजन नीट न असल्यामुळे त्याची पुढची वाढ म्हणजे बाळ बाहेर आल्यानंतर जी आपण पुढची वाढ म्हणतो ती खुंटू शकते. त्याच्या ब्रेनवरती सुद्धा परिणाम होऊ शकतो आणि त्या बाळाला नंतर जसं आता आईला ॲनिमिया आहे तसं त्या बाळाला सुद्धा ॲनिमिया होऊ शकतो. आणि जर आईचं हिमोग्लोबिनचं प्रमाण फारच कमी असेल, ज्याला आम्ही सिव्हिअर ॲनिमिया म्हणतो, तर क्वचित प्रसंगी बाळ पोटात मृत सुद्धा होऊ शकतं. हे सगळं आहे, हे इतकं भयानक आहे, पण हे योग्य आपण काळजी घेतली तर व्यवस्थित होऊ पण शकतं. पण ॲनिमिया त्या गरोदर स्त्रीला झालेलं आहे ते हे तिनं किंवा तिच्या बरोबर जे तिचे नातेवाईक असतात त्यांनी ओळखायचं कसं? अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. तर कसं होतं, आता गरोदरपणामध्ये थोडं नाही म्हणलं तरी तिचं वजन वाढलेलं असतं, तर त्यामुळे थोडेसे तिच्या शरीरामध्ये चेंजेस होत असतात, म्हणजे बरेचसे चेंजेस होत असतात, पण ते फिजिओलॉजिकल म्हणजे नॉर्मल सर्व स्त्रियांमध्ये होतात. तर ते हळूहळू स्त्री त्याला कोपअप करते, त्यामुळे एवढा प्रॉब्लेम येत नाही. पण जेव्हा रक्ताचं प्रमाण कमी असतं तर तिला धाप लागणं, तिला अशक्तपणा जाणवणं, चक्कर येऊन पडणं किंवा अंग डोकेदुखी हे होऊ शकतं. श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो आणि चेहऱ्यावरती म्हणा, पायांवरती म्हणा किंवा कधी कधी सिव्हिअर केसेसमध्ये पूर्ण शरीरावरती खूप जास्त सूज यायला लागते. चेहरा पांढुरका दिसणं किंवा स्किन निस्तेज दिसणं, नखं तुटायला लागणं. तर हे जेव्हा खूप लॉंग स्टँडिंग ॲनिमिया असतो तेव्हा हे सर्व प्रकार सुद्धा आपल्या निदर्शनास येतात. तर ह्या सगळ्या सिम्पटम्स किंवा असं जर काही वाटलं आपल्या पेशंटमध्ये किंवा आपल्या जवळपासच्या कुठल्याही गरोदर स्त्रीमध्ये आहेत तर लवकरात लवकर आपल्या डॉक्टरांना जाऊन म्हणजे त्यांचं डायग्नोसिस करून पुढे आपल्याला काय त्यांना मदत करता येईल हे आपल्याला कळू शकतं. बरोबर. आता हे सगळं झालं ज्या स्त्रिया किंवा ज्या घरातली मंडळी अशा प्रेग्नंट लेडीजना योग्य वेळेला ह्या सगळ्या तपासण्या करून आणणं किंवा डॉक्टरांना दाखवणं हे सगळं शक्य होतं. पण काही वेळेला असं होऊ शकतं की आर्थिक कमतरता आहे किंवा आणखी काही गोष्टी असतील की तेवढा अवेअरनेसच नाही आहे, चालू आहे आपलं असंच. तर अशा लोकांमध्ये, अशा स्त्रियांमध्ये हा अवेअरनेस कसा निर्माण व्हायला पाहिजे? आता ही काळजी जर म्हणाल ना मॅडम तर ती अगदी म्हणजे पौगंडावस्थेपासून घ्यायला सुरू केली पाहिजे. कारण आपल्याकडे असं होतं की अगदी लवकर लग्न होतात, त्यामुळे गर्भधारणा ही खूप लवकर सुरू होते. खरं तर मुलीची वाढ ही 18 वर्षापर्यंत तिच्या शरीराचीच वाढ नीट झालेली नसते. त्यात मग तिच्यावरती जर आपण बाळंतपणाचं ओझं टाकलं तर तिच्या वाढीच्या शरीरामध्ये आणि अजून एक बाळ तिच्या शरीरामध्ये वाढणार आहे. तर त्याच्यामुळे बरेचदा असं होतं की ह्या मुलींमध्ये गरोदरपण जे असतं त्यांच्यामध्ये खूप सिव्हिअर व्हरायटीचा ॲनिमिया आपल्याला बघायला मिळतो. तर त्याच्यामुळे एक म्हणजे की आपलं जसं सरकारी नियमानुसार आपलं 18 ही वयोवर्ष मर्यादा लग्नासाठी घालून दिलेली आहे मुलींसाठी, तर ती पाळली गेली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे जेव्हा त्यांची वाढ चालू असते तेव्हा बरेचदा असं होतं की त्यांच्या खाण्याकडे नीट लक्ष दिलं जात नाही किंवा ॲनिमिया आहे हे माहिती असतं पण काही ज्या गोळ्या असतात, लोहाच्या गोळ्या मिळतात, तर त्या दिल्या जात नाहीत. म्हणजे खरं तर खूप साधे सोपे उपचार आहेत हे, तर ते तरी त्यांच्यापर्यंत खरं तर पोहोचायला पाहिजे. आणि आपल्या सरकारी दवाखान्यांमध्ये ह्या सर्व गोळ्या अतिशय मोफत म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट मिळतात. त्याला कुठलाही खर्च नसतो. कुठल्याही स्त्रीने तिथे नाव नोंदणी केली की तिला महिन्याच्या गोळ्या ह्या मोफत दिल्या जातात. फक्त आपल्याला जाऊन तिथली मिळालेली सुविधा आहे त्याचा वापर करणं हे खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर असं होतं की आपल्याकडे रिपीटेड प्रेग्नन्सी म्हणजे 3रं, 4थं, 5वं हे बाळंतपण दिसून येतं. म्हणजे जसं आपल्याला सरकारने सांगितलंय हम दो हमारे दो, तर आपण तसं फॉलो करत नाही. आणि कधी कधी असं होतं की 2 गरोदरपणांमधलं अंतर जे नॅचरली आम्ही 3 वर्ष कमीत कमी तरी गॅप असावी असं मानतो, तर त्याच्यामध्ये पण कारण आहे की तिची जी हानी झालेली आहे शरीराची तर ती मंडळी भरून यावी यासाठी हा 3 वर्षाचा गॅप
खरं ठेवणं अतिशय महत्वाचं आहे. अगदी परफेक्ट बोललात मॅडम. पण आपल्या इथे इतकी गडबड असते की पहिलं बाळ अजून चालायला लागत नाही तोपर्यंत लगेच दुसरा पाळणा हलवायची तयारी सुरू होते आणि त्यामुळे ती ऑलरेडी थोडीशी लॉसमध्ये असते. तिचं शरीर अजून पूर्ववत झालेलं नसतं. हिमोग्लोबिन असेल, प्रोटीन असेल, या सर्वाची कमतरता तिच्या शरीरामध्ये असते आणि त्याच्यावरती आपण पुन्हा एकदा तिला त्याच बर्डनमध्ये घालतो. तर त्याच्यामुळे ही सर्व गोष्टी आहेत आणि त्या सर्वाचं रूपांतर नंतर आपल्याला गरोदरपणामध्ये दिसणारा अॅनिमिया, या सर्व गोष्टींना आपल्याला फेस करायला लागतं. बरोबर. म्हणजे अतिशय महत्त्वाचे मुद्दे आता आपण या चर्चेतून ऐकले असतील. आणखी पण बऱ्याच गोष्टी बोलायच्या आहेत, कारण हे अॅनिमिया आहे हे लक्षात येणं यासाठी काही तपासण्या वगैरे पण करणं गरजेचं असतं. ते काय आहे सगळं आणि मग उपचार काय आहेत हे सगळं बघणार आहोत. पण एक ब्रेक घेऊया आणि त्यानंतर जाणून घेऊया. संगीताची जादूगारी ग्रीन एफएम, कला क्रीडेची भरारी ग्रीन एफएम, शेती तंत्रज्ञानासाठी ग्रीन एफएम, हिरव्या महाराष्ट्रासाठी ग्रीन एफएम. 90.4 ग्रीन एफएम, सुनो ग्रीन राहो एव्हरग्रीन. तर मंडळी, डॉक्टर्स रूम या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. मंडळी, आज आपण बघतोय गरोदर स्त्रियांमधील अॅनिमिया. याची कारणं बघितली, त्याचे परिणाम त्या स्त्रीवर आणि गर्भावर कसे होतात, काय काय होतात हे सुद्धा आपण बघितलं. आणि आपल्याला हे सगळं सांगतायत डॉक्टर शिल्पा दाते, ज्या स्वतः स्त्रीरोग तज्ज्ञ आणि प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ आहेत. मॅडम, आपण या ब्रेकला जाण्यापूर्वी बघितलं की अॅनिमिया ओळखायचा कसा, म्हणजे त्याची लक्षणं साधारण काय काय असतात. आता ती लक्षणं बघितल्यावर तरी सुद्धा आपल्याला काही त्याच्यात तपासण्या करणं गरजेचं असतं. काय तपासण्या कराव्या लागतात? साधारण आता सर्वप्रथम आपण बघतो म्हणजे स्त्रीमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण किती आहे. म्हणजे मग आपल्याला हे कळतं की ती कुठल्या गटात आहे. कारण अॅनिमियाचं आपण माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर, म्हणजे 11 ग्रॅमच्या खाली रक्ताचं प्रमाण असेल तर आपण त्याला अॅनिमिया म्हणतो. साधारण 8 ते 11 अशा रेंजमध्ये असेल तर त्याला आपण माइल्ड अॅनिमिया म्हणतो. 5 ते 8 या रेंजमध्ये असेल तर मॉडरेट, आणि 5च्या खाली असेल तर त्याला सिव्हिअर अॅनिमिया म्हणतो. तर पहिल्यांदा आपण हे बघतो की ते कोणत्या गटात ती पेशंट आहे, कारण त्यानुसार आपली ट्रीटमेंट थोडीशी बदलू शकते. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या मागचं कारण. जसं मी म्हणलं की सगळ्यात जे आपल्याला नॉर्मली बघायला मिळतं ते म्हणजे लोह किंवा जीवनसत्वांची कमतरता. ते सोडून जर आपल्याला काही शंका वाटली तर बाकीच्या तपासण्या सुद्धा आपल्याला करता येतात. जसं इलेक्ट्रोफोरोसिस म्हणजे थॅलेसिमिया असेल किंवा काही दुसरे अनुवंशिक अॅनिमिया असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला थोड्या वेगळ्या तपासण्या करायला लागू शकतात. किंवा बोन मॅरोचा जर आपल्याला थोडी शंका वाटली तर बोन मॅरो बायोप्सी ह्या गोष्टी सुद्धा, किंवा अगदी बेसिक टेस्ट म्हणजे तिच्या युरिनच्या, स्टूलच्या टेस्ट, ह्याच्यावरती सुद्धा आपल्याला बरेच गोष्टी, जसं जर जंताचा त्रास असेल तर ते सुद्धा आपल्याला कळू शकतं. त्यामुळे टेस्ट ह्या अतिशय साध्या असतील, आपल्या ब्लड टेस्ट असतील किंवा अगदीच रेअर डिसीजेस मी तुम्हाला म्हणलं तरच थोड्या स्पेसिफिक टेस्ट आपल्याला करायला लागतात. अदरवाईज अगदी साध्या आपल्या लॅबमध्ये सुद्धा होणाऱ्या आणि अगदी साध्या रक्ताच्या टेस्ट आपल्याला करून आपल्याला किती सिव्हिअर अॅनिमिया आहे आणि कोणत्या प्रकारचा अॅनिमिया आहे हे कळणं अतिशय सोपं आहे. एकदा ह्या तपासण्या केल्या की तुम्हाला मग उपचार पद्धती सुद्धा त्याप्रमाणे करता येते. काय अॅनिमियावर उपचार काय आहेत? म्हणजे फक्त आहारातून तिला हे सगळं आपण देऊ शकतो की त्यासाठी वेगळ्या औषध गोळ्या म्हणजे औषध उपचार थोडक्यात करावे लागतील? काय सांगाल तुम्ही? आहार तर मॅडम आपण पौष्टिक त्यांना घ्यायला सांगूच. म्हणजे आपण अगदी गोळ्या दिल्या, इंजेक्शन दिली किंवा रक्त जरी चढवलं तरी बेसिक रिक्वायरमेंट जी तिच्या शरीराची असेल की तिने पोषक आहार ज्याच्यामध्ये योग्य प्रमाण लोहाचं, प्रथिनं, जीवनसत्व जे आपण म्हणतो, फोलिक ऍसिड, B12 आणि त्याच्याबरोबर व्हिटॅमिन C आम्ही सांगतो, कारण त्याच्यामुळे लोह घटक चांगला आपल्या शरीरामध्ये ऍब्सॉर्ब केला जातो. तर त्याच्यामुळे आपण त्यांना सांगतो की सर्व घटक असलेलं संतुलित आहार त्यांनी केला पाहिजे. पण फक्त आहारामध्ये जी तिची डेली डिमांड असते, कारण बाळाची वाढ आणि तिच्या शरीराची होणारी वाढ ह्या दोन्हीच्या आपल्याला डिमांड जर फुलफिल करायच्या असतील तर फक्त आहारावरती ते होऊ शकत नाही. तर त्याच्यामुळे मग आपल्याला सप्लिमेंट्स द्यायला लागतात. सप्लिमेंट्स म्हणजे लोहाच्या गोळ्या आपण ज्या म्हणतो, तर त्या सुद्धा आपल्याला अतिशय मोफत अशा सरकारी इस्पितळात आपल्याला मिळतात. आणि तुम्ही नाव नोंदणी केली, गरोदर मातांची नाव नोंदणी, की आपल्याला पूर्ण 9 महिने लागणाऱ्या सर्व गोळ्या आपल्याला तिथे मोफत उपलब्ध आहेत आणि त्याचा म्हणजे आपण वापर करून घेतला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कधी कधी असं होतं की त्या गोळ्या सूट होत नाहीत, म्हणजे खूप जास्त पित्त होणं किंवा त्या उलट्या होणं, त्या न पचणं, ह्या
थोडा प्रॉब्लेम आपल्याला लोहाच्या गोळींमध्ये दिसतो, कारण त्या बऱ्यापैकी स्ट्रॉंग गोळ्या असतात. मग आपण अशा स्त्रियांमध्ये इंजेक्शन म्हणजे गोळ्यांच्या ऐवजी रक्त वाढण्यासाठी इंजेक्शन असतात, मग ती शिरातून असतील किंवा डायरेक्ट अंगात जसं आपण कमरेतलं इंजेक्शन वगैरे घेतो तशा स्वरूपातली इंजेक्शनं असू शकतात. त्याद्वारेही आपण रक्त वाढण्यासाठी प्रयत्न करू शकतो. कधी कधी असं होतं की रक्ताचं प्रमाण अतिशय कमी झालेलं असतं आणि खूप म्हणजे पेशंट सिरियस असते, धाप लागत असते किंवा जसं तिच्या फुफ्फुसांवरती आणि हृदयावरती त्याचा जास्त भार पडायला लागतो ॲनिमियाचा, तसं कधी कधी हृदय तिचं निष्कामी होऊ शकतं. तर मग अशा केसेसमध्ये कधी कधी आपल्याला तिचा जीव वाचवण्यासाठी ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे रक्त चढवणे हे आपल्याला करायला लागू शकतं. कारण जर एका लिमिटच्या खाली जर तिचं ब्लड गेलं असेल तर वाढायला कमीत कमी 3 ते 4 आठवडे लागतात. तर तेवढा वेळ जर आपल्याकडे नसेल तर आपण रक्त चढवण्याचा सुद्धा विचार करू शकतो. कधी कधी रक्तस्राव झालेला असतो गरोदरपणामध्ये, स्पेशली अशा केसेसमध्ये आपल्याला रक्तसंक्रमण करण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. ते सोडून मग जंत असतील असं वाटलं तर जंताच्या गोळ्या देणं किंवा जसं मी म्हटलं लोह सोडून बाकी घटक आहेत, जसं फोलिक ॲसिडची कमतरता आहे त्याच्यामुळे ॲनिमिया झालाय किंवा B12ची कमतरता आहे त्याच्यामुळे ॲनिमिया झालाय, तर त्याच्या गोळ्या इंजेक्शनं तेही आपण देऊ शकतो. तर आपल्याला जसं आपण तपासणा करू त्याच्या रिझल्टवरती आपल्याला हे नक्कीच कळतं की किती रेंजचा ॲनिमिया आहे आणि कुठल्या प्रकारचा ॲनिमिया आहे. त्यामुळे पुढची ट्रीटमेंट करणं आपल्याला खूप सोपं होऊन जातं. ओके. आता मंडळी हे सगळं आपण बघितलं की ॲनिमिया म्हणजे काय, तो कसा होतो, तो ओळखायचा कसा, त्याची कारणं काय, त्याचे उपचार सुद्धा आपण बघितले. पण एवढं सगळं ऐकल्यावर एक गोष्ट मनात येते की जर गरोदर स्त्रीला पहिल्यापासूनच व्यवस्थित आहार आणि तिची काळजी योग्य प्रमाणात जी काही घ्यायची आहे तर ती सगळी घेतली गेली तर ॲनिमियापर्यंत ती जाणारच नाही. मग तिला जायचं नसेल ॲनिमियापर्यंत, म्हणजे तिला नेऊ द्यायचं नाही, आपण सगळ्यांनी ठरवलं गरोदर मातेला ॲनिमिया होऊ द्यायचा नाही, तर आपण काय करू शकतो याच्यासाठी? बरोबर. एक तर मी जसं पहिल्यांदा म्हणलं की 18 वर्षाच्या आधी मुलींचं लग्न नाही व्हायला पाहिजे. बरोबर. आणि त्यानंतर सुद्धा म्हणजे जेव्हा गर्भधारणा होणार असेल तर तिचा एक जनरल चेकअप झालेला कधीही चांगला. म्हणजे कधी कधी असं होतं की त्रास नाही म्हणून आपण काही चेकअप करत नाही, पण एक रुटीन चेकअप की बाबा आता आमचं लग्न झालंय आणि आता आम्हाला मूल प्लॅन करायचंय, तर त्याच्या आधी बाबा माझं शरीर योग्य आहे का ती गर्भधारणा करण्यासाठी, पासून तयारी करायला पाहिजे. मला वाटतं हे थोडं कमी होत असेल आपल्याकडे. पण मंडळी हे ऐकल्यावर तुम्ही याच्या मागची जी सगळी कारणं आहेत ना तर ती जाणून बऱ्यापैकी घेतली आहेत. त्यामुळे हे पण लक्षात ठेवा की आपल्याला मूल होऊ द्यायचंय हा विचार आधी तुमच्या मनात यायला पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही स्त्रीरोग तज्ञांचा सल्ला घ्यायला पाहिजे. नक्कीच. आणि त्याच्यानंतर मग आपण दर महिन्याला गरोदर स्त्रियांचं चेकअप करतो, तेव्हा मग आपल्याला जसं डॉक्टरांनी आपल्याला सांगितलेलं असतं की बाबा तुम्ही 1 महिन्यानी या, 15 दिवसांनी या, तर प्रत्येक पेशंट स्क्रीन करून त्यानुसार आपले डॉक्टर आपल्याला सल्ला देतात. त्याचबरोबर आपण तपासण्या करत असतो, म्हणजे तुम्हाला त्रास असो किंवा नसो, रुटीन तपासण्या असतात ज्याच्यामध्ये जसं आपण मी तुम्हाला म्हणलं रक्ताचा आपण तपास करतो, ते सोडून बाकीचे घटकही आपण तपासतो. त्यानुसार दिलेल्या गोळ्या व्यवस्थित घेणे, जर त्या सूट होत नसतील तर ते आपल्याला डॉक्टरांना सांगणं ही अतिशय गरजेचं आहे. कारण जर तुम्ही सांगितलंच नाही तर त्यांना कळणार नाही आणि त्यांना नाही कळलं तर तुम्हाला पुढची मदत नाही करू शकणार. जसं मी म्हणलं इंजेक्शन अवेलेबल आहेत किंवा कधी कधी खूप सिव्हिअर ॲनिमिया असेल तर ब्लड ट्रान्सफ्युजन पर्यंत आपल्याला जाऊ शकतं. तर त्याच्यामुळे जसं आपल्या डॉक्टरांनी आपल्याला सल्ला दिलेला असतो त्यावेळेस भेटायला जाणं, किंवा जर काही मी तुम्हाला जशी लक्षणं सांगितली, धाप लागायला लागली आहे किंवा चक्कर यायला लागली आहे किंवा तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होतोय, खूप सूज वाटते अंगावरती, अशा काही गोष्टी तुम्हाला जाणवल्या आणि मे बी तुमचा तपास 15 दिवसानंतर असेल, तर तसं न थांबता तुम्हाला जेव्हा ॲबनॉर्मल काहीतरी वाटतंय नेहमीपेक्षा तर तुम्ही लवकर जाऊन डॉक्टरांना भेटलं पाहिजे, जेणेकरून तपासण्या वेळेत होतील आणि पुढची ट्रीटमेंट आपण लवकरात लवकर चालू करू शकू. म्हणजे एकूणच या पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये तिला काही वेगळं वाटलं तर तपासणीच्या तारखेची वाट न बघता तिनं तातडीनं ज्या तज्ज्ञांचा सल्ला घेतलेला आहे त्यांच्याकडे जाणं अतिशय महत्त्वाचं आहे, हे लक्षात येतं. एकूणच सगळं हे ऐकल्यावर असं लक्षात येते की एकूण गरोदर स्त्रीला जर ॲनिमियापर्यंत नेऊ द्यायचं नसेल तर घरच्यांनी आणि तिने स्वतःही स्वतःची तितकीच चांगल्या पद्धतीनं काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे हे जे गरोदरपण आहे ते तिला खूप सुसह्य होईल आणि येणारं मूल आहे ते सुद्धा खूप छान सुदृढ असं जन्माला येईल आणि तो एक आनंद त्या आईला आणि त्या संपूर्ण फॅमिलीला पण एक वेगळा मिळतो की एक खूप छान नॉर्मल आणि सुदृढ बाळ घरात जन्माला आलं याचा. तर नक्कीच प्रत्येक गरोदर स्त्रीनं हा विचार करायला पाहिजे आणि ॲनिमियासारख्या आजारापासून तर नक्की, कारण आपला आजचा विषय हा आहे म्हणून याच्यापुरतं मी बोलते की या ॲनिमियापासून दूर राहायला पाहिजे आणि ते शक्य आहे योग्य काळजी आणि योग्य मार्गदर्शन घेतलं तर. आज तुम्ही इथे येऊन हे सगळं सांगितलं, त्यामुळे ज्या गरोदर स्त्रिया आपल्याला ऐकत असतील तर त्यांना नक्कीच याचा सगळ्याचा फायदा होईल असं म्हणेन मी. तर इथे येऊन हे सांगितलं, मनापासून धन्यवाद.
मला फक्त शेवटी एवढंच म्हणायचं आहे की ॲनिमिया आपण नुसता असा डिस्कस करण्यापेक्षा माता मृत्यू हा एक अतिशय ज्वलंत प्रकरण आपल्या देशासमोर आहे. आणि जेवढे माता मृत्यू होतात तर त्यातले 20% माता मृत्यू हे केवळ अनिमियामुळे डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट काहीही असू शकेल. तर खरंच जर आपण ॲनिमियाला फाईट चांगली देऊ शकलो तर हा माता मृत्यू जो आपला मेडिकल सेफ्टी दाखवणारा इंडिकेटर आहे आपल्या देशाचा आणि जो खरंच आपल्या देशात खूप जास्त आहे, तर तो आपला अल्टिमेट एम आहे की आपला माता मृत्यू दर आपल्याला कमी करायचा आहे. म्हणजे आपल्या स्त्रिया, आपली बालकं ही सगळी सुदृढ आणि व्यवस्थित राहण्यासाठी आपलं सरकार काम करतंय. फक्त आपला थोडाशा सपोर्टची गरज आहे. तर मला इथे बोलून मला थोडंसं जनजागृतीसाठी मॅडमनी बोलवल्याबद्दल मी खूप त्यांचे धन्यवाद. आणि खूप महत्त्वाचा विषय होता हा आणि जेवढं लोकांपर्यंत पोचवता येईल तर त्यात मला अतिशय आनंद होईल. आपण उद्या महिला दिन साजरा करतोय आणि त्यानिमित्ताने मला ह्या अतिशय स्त्रियांच्या दृष्टीने ज्वलंत बाबतीत बोलायला मिळालं तर मला खूप छान वाटलं मॅडम. आणि सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. तुम्हाला पण महिला दिनाच्या शुभेच्छा. खरं तर जेव्हा या स्त्रियांमध्ये ॲनिमियासारखा आजार होणार नाही त्यावेळेला आपण त्यांना एक चांगली महिला दिनाची शुभेच्छा दिली आहे असं म्हणायला पण हरकत नाही. तर थँक्यू व्हेरी मच. तर मंडळी, आज आपल्याबरोबर होत्या स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ डॉक्टर शिल्पा दाते. गरोदर स्त्रियांमधल्या ॲनिमियाविषयी बोललो आणि असाच एखादा चांगला विषय घेऊन आपण पुन्हा पुढच्या आठवड्यात भेटतोच आहोत. आज इथेच थांबूया. नमस्कार. तर मंडळी, 90.4 ग्रीन FM तुमच्यासाठी दर रविवारी आरोग्यविषयक कार्यक्रम घेऊन येतं. त्यामुळं 90.4 ग्रीन FMचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. You are listening to 90.4 Green FM. सुनो ग्रीन, रहो एवरग्रीन.